नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं जीके कट्टा आपल्या YouTube चॅनलवरती। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरती 2024 कनिष्ठ लिपिक शिपाई हमालसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत जीकेचे, जे तुम्हाला उपयोगी पडतील परीक्षेच्या दृष्टिकोनातून। तर तुमचा स्कोर किती आला ते सांगायला विसरू नका व्हिडिओच्या शेवटी, आणि व्हिडिओ पूर्ण पहा शेवटपर्यंत। आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। तर पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनातर्फे कोणता दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो? ए 28 सप्टेंबर, बी 29 सप्टेंबर, सी 28 ऑगस्ट, डी 29 ऑगस्ट। तुमचं योग्य उत्तर आहे ए 28 सप्टेंबर। पुढील प्रश्न आहे, शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला? ए तोरणा, बी शिवनेरी, सी राजगड, डी सिंहगड। उत्तर माहिती असेल तर कमेंट करून सांगा। तुमचे योग्य उत्तर आहे ए तोरणा। पुढील प्रश्न आहे, कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? ए जळगाव, बी नंदुरबार, सी अहमदनगर, डी धुळे। आणि व्हिडिओच्या शेवटी तुमचा स्कोर किती आला मंडळी ते सुद्धा सांगा। योग्य उत्तर आहे सी अहमदनगर। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी कोणत्या शहरात आहे? ए पुणे, बी नाशिक, सी अमरावती, डी अहमदनगर। तुमचे योग्य उत्तर आहे ए पुणे। पुढील प्रश्न आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? ए अहमदनगर, बी पुणे, सी मुंबई, डी अमरावती। तुमचे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए अहमदनगर। पुढील प्रश्न आहे, भामरागड टेकड्या कुठे स्थित आहे? ए गडचिरोली, बी गोंदिया, सी चंद्रपूर, डी नागपूर। तुमचे योग्य उत्तर आहे ए गडचिरोली। पुढील प्रश्न आहे, मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? ए बाळशास्त्री जांभेकर, बी गोपाळ गणेश आगरकर, सी महात्मा फुले, डी गोपाळ हरी देशमुख। योग्य उत्तर आहे ए बाळशास्त्री जांभेकर। पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन आहे? ए वेरूळ, कारले भाजे, सी पितळखोरा, डी घारापुरी। योग्य उत्तर आहे सी पितळखोरा। पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी हे रिकामी जागा अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये नाही? ए महागणपती, बी मयुरेश्वर, सी चिंतामणी, डी बल्लाळेश्वर। योग्य उत्तर आहे डी बल्लाळेश्वर। पुढील प्रश्न आहे, माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र कोणत्या तालुक्यात आहे? ए जुन्नर, बी संगमनेर, सी शहापूर, डी सिन्नर। तुमचे योग्य उत्तर आहे ए जुन्नर। पुढील प्रश्न आहे, सात पाटील कुल वृत्तांत या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? ए भालचंद्र नेमाडे, बी आनंद यादव, सी महेश एलकुंचवार, डी रंगनाथ पठारे। तुमचे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी रंगनाथ पठारे। पुढील प्रश्न आहे, कऱ्हेचे पाणी हे आत्मचरित्र रिकामी जागा यांचे आहे? ए आचार्य अत्रे, बी पु ल देशपांडे, सी वि स खांडेकर, डी कुसुमाग्रज। योग्य उत्तर आहे ए आचार्य अत्रे। पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता जिल्हा पुणे जिल्ह्यामध्ये आहे? ए वासोटा, बी अलंग, सी कोरीगड, डी रांगणा। उत्तर माहिती असेल तर कमेंट करून सांगा। योग्य उत्तर आहे सी कोरीगड। पुढील प्रश्न आहे, तुळापूर येथे रिकामी जागा नद्यांचा संगम आहे? ए भीमा व नीरा, बी भीमा व भामा, सी भीमा व इंद्रावणी, डी भीमा व मुलमुठा। योग्य उत्तर आहे सी भीमा व इंद्रायणी। पुढील प्रश्न आहे, भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? ए पवना, बी भीमा, सी इंद्रायणी, डी एलवंडी। तुमचे योग्य उत्तर आहे डी एलवंडी। पुढील प्रश्न आहे, पोक्सो ऍक्ट हा कायदा रिकामी जागा या विषयाशी संबंधित आहे? ए बाललैंगिक अत्याचार, बी बाल विवाह, सी विधवा पुनर्विवाह, डी अवयव तस्करी। योग्य उत्तर आहे ए बाल लैंगिक अत्याचार। पुढील प्रश्न आहे, देवाने या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? ए प्रथमा विभक्ती, बी द्वितीय विभक्ती, सी तृतीय विभक्ती, डी सप्तमी विभक्ती। तर तुमचे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी द्वितीया। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणून रिकामी जागा ओळखला जातो? ए कोल्हापूर जिल्हा, बी पालघर जिल्हा, सी सोलापूर जिल्हा, डी नंदुरबार जिल्हा।
तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी नंदुरबार जिल्हा। पुढील प्रश्न आहे, मत द्यायचे नसेल तर खालीलपैकी कोणता पर्याय निवडाल? ए नोटा, बी तोटा, सी मोटा, डी यापैकी नाही। योग्य उत्तर आहे ए नोटा। पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिले आगळे वेगळे पुस्तकांचे गाव म्हणून रिकामी जागा यास ओळखले जाते? ए भिलार, बी पाटण, सी निसरे, डी कराड। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए भिलार। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचे प्रश्न तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये। धन्यवाद।